एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। केंद्रीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला आहे। अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याचं कळतं। शहांकडून फडणवीसांना चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय। अमित शहांनी फडणवीसांसोबत बैठक घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांची बैठक पार पडणार आहे। महाराष्ट्रातील पदासंदर्भात ही चर्चा होणार आहे। फडणवीसांच्या भूमिकेबाबत चर्चेची शक्यता आहे, कारण काल मुंबईच्या भाजप कार्यालयात जी बैठक पार पडली त्या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद घेतली होती देवेंद्र फडणवीस यांनी, त्यात त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं अशी मागणी केलेली होती। त्यांनी असं म्हटलं होतं की मला आता विधानसभा निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करायचंय, मला संघटना आणखीन मजबूत करायची आहे, संघटनेकरता म्हणून मला राज्यभर फिरायचंय असं त्यांनी म्हटलं होतं। आणि हे मी सरकारमध्ये राहून करणं मला शक्य नाही, त्यामुळे मला सरकारमधून मोकळं करावं असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे त्यांनीही त्यांची भूमिका मांडल्यानंतर, व्यक्त केल्यानंतर, त्यांची ही मागणी पुढे ठेवल्यानंतर केंद्रीय नेतृत्व याबद्दल काय विचार करते बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीला रवाना झालेले आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत। तुषार, अमित शहांनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांना बैठकीच्या संदर्भातलं निमंत्रण देऊ केलेलं आहे। या बैठकीत कोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा होईल? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर काल दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक धक्कादायक असं विधान केलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालाला मी स्वतः कारणीभूत आहे, ह्याची जबाबदारी मी घेतो आणि मला आता सरकारमधून मोकळं करा, ह्याचाच अर्थ मी आता राजीनामा देण्यास तयार आहे। ह्या विधानानंतर अवघ्या 24 तासाच्या आत या ठिकाणी भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना दूरध्वनीद्वारे फोन केला आणि त्यांची विचारपूस केली। तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण दोघे बसून या संदर्भातली चर्चा करू। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबई असेल या सर्व भागांमध्ये कसा भाजपाला सेटबॅक बसला या संदर्भात आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळतील। आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जी इच्छा व्यक्त केली की मला विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे, त्यामुळे माझा आता राजीनामा घ्या आणि मला आता सरकारमधून मोकळं करा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीसाठी पूर्ण वेळ द्या। त्यामुळे आता ही त्यांची मागणी भाजपाचे वरिष्ठ नेते मान्य करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर नाट्य घडलं होतं, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करत असताना मी या ठिकाणी सरकारच्या बाहेरून राहून काम करणार आहे अशी मागणी केली होती। त्या मागणीला देखील या ठिकाणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिला नव्हता, त्यांना सरकारमध्ये येण्यास सांगितलं होतं, त्यांना उपमुख्यमंत्री त्यांनी केलं होतं। त्यामुळे आता दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांनी जी मागणी केलेली आहे की आता मला विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण वेळ काम करायचं आहे, त्यासाठी मला सरकारमधून तुम्ही थोडं मोकळं करा, ह्या मागणीला नेमकं भाजपाचे वरिष्ठ नेते कसा या ठिकाणी प्रतिसाद देतात, अमित शहा नेमकं देवेंद्र फडणवीसांसोबत काय संवाद साधतात, कारण की महाराष्ट्रामध्ये जो भाजपाला फटका बसला या संदर्भामध्ये अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधणार आहेत, कारण की महाराष्ट्रातले प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती महाराष्ट्राच्या लोकसभेची जबाबदारी होती। मात्र हा सेटबॅक मिळाल्यानंतर का नेमकी त्याची कारण आहेत या संदर्भातला संवाद होईल आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना जे पूर्ण वेळ काम करायचं आहे त्यासाठी भाजपाचे नेते अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना या ठिकाणी मोकळं करतात का किंवा काय वेगळा निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या संदर्भातला निर्णय विशाल हा 24 तासामध्ये होणार आहे। आता थोड्या वेळामध्ये स्वतः फडणवीस नागपूरला दाखल होतील आणि आज रात्री दिल्लीमध्ये ते उद्या संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी पोहोचताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे अमित शहा त्यांना आज रात्रीची अपॉइंटमेंट देतात का किंवा उद्याची अपॉइंटमेंट अमित शहा त्यांना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की अमित शहांच्या भेटीनंतरच या ठिकाणी फुल अँड फायनल होईल। देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार की देवेंद्र फडणवीस पुन्हा या ठिकाणी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुषार, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता नागपूरला रवाना झालेले आहेत। नागपूरवरनं ते पुढे नवी दिल्लीत जाऊ शकतात अशी माहिती आपल्याला कळते, कारण अमित शहांनी त्यांना चर्चेच्या संदर्भात या चर्चा करण्यासाठी या म्हणून याबद्दलचं निमंत्रण देऊ केलेलं आहे। आणि त्यामुळे आता यामध्ये दोघांमध्ये काय चर्चा होते हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। आता मुद्दा एवढाच आहे की अमित शहा आज रात्रीची त्यांना भेटीची वेळ देत आहे की उद्याची देत आहे हे आपल्याला थोड्या वेळाने कळू शकेल। पण तुर्तास तरी महाराष्ट्रात महायुतीचा झालेला पराभव, ज्या पद्धतीने पराभव झाला किंवा त्यांच्या कमी जागा निवडून आल्या, यावरनं आता
आत्मचिंतन जे आहे ते केलं जातंय. काल त्याबद्दलची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेत मला सरकारमधनं मोकळं करा, मला आता विधानसभा निवडणुकांवरती लक्ष केंद्रित करायचंय, मला संघटनेकरता काम करायचंय, संघटना पुन्हा एकदा नव्याने बांधायची किंवा सशक्त करायची आहे अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती. आणि त्यानंतर त्यांची भावना त्यांनी व्यक्त केल्यानंतर ही मागणी त्यांनी समोर ठेवल्यानंतर आता अमित शहांनी त्यांना बोलवणं पाठवलंय. त्यामुळे आता हे बघायचंय की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जी मागणी केली पत्रकार परिषदेत, जी भावना व्यक्त केली त्याबद्दल काही चर्चा होते का? अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपती आपल्याबरोबर आहेत. मयुरेशकडे आपण जाऊयात. मयुरेश, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट नवी दिल्लीत नेमकी केव्हा होते? आज रात्री होते की उद्या रात्री होते? पण या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जाईल? नक्कीच बातमी जी आपण सकाळपासून आपल्याकडे आपल्या दर्शकांना दाखवतोय की त्यांची फोनवर आधीच काल चर्चा झालेली आहे. त्याच्यात अमित शहांनी देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं आहे, त्यांनी जो एक निर्णय किंवा त्यांनी जी एक अपेक्षा केंद्रीय नेतृत्वाकडनं अपेक्षा त्यांनी केलेली आहे ती का केली याच्याबद्दल त्यांची आधीच चर्चा झाली. पण त्यानंतर असं सांगण्यात येते की अमित शहानी सांगितले की भेटून चर्चा जी आहे ती देवेंद्र फडणवीसांबरोबर ते करणार आहेत. जी माहिती मिळते ती आहे की उद्या जी पार्लमेंटरी बोर्ड ची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. फडणवीस त्याच्यासाठी आज दुपारी मुंबईतून रवाना होतील आणि त्या बैठकीनंतर शक्यता आहे की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात चर्चा होईल की फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन काय असेल. देवेंद्र फडणवीसांनी जी मागणी केलेली आहे, जी अपेक्षा त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडनं केली आहे की त्यांना जी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे या राज्य सरकारमध्ये त्यातून मुक्त करावं आणि जर तसं करावं तर त्यांना काय पद्धतीने मुक्त करता येईल किंवा त्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या कशा पद्धतीने सांभाळल्या पाहिजेत याच्याबद्दल ही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सगळी जी नजर आहे ती उद्या होणाऱ्या त्या बैठकीवर असेल जिथे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघंच फक्त त्या चर्चेत असतील. यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर काल देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हणलं होतं की पराभवाची जबाबदारी मी घेतो. ज्या प्रकारची पडझड झालेली आहे तो पराभव देखील मी मान्य करतो, जनतेचा कौल आम्हाला मान्य असं त्यांनी म्हटलं होतं. पण आता विधानसभेकरता नव्याने तयारी करावी लागेल म्हणून मला सरकारमधनं मोकळ करा असं त्यांनी म्हटलेलं होतं. धन्यवाद मयुरेश या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात या विषयाला घेऊन आता काय नेमकं ठरतंय आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जी बैठक होईल त्यामध्ये काय चर्चा केली जाते.